लहान मुलांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची अत्यंत आवड असते. कुणाला टॉफीज आवडतात, कुणाला चॉकलेट्स आवडतात, कुणाला खेळणी आवडतात. पण एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येक लहान मुलाला आवडते आणि ती म्हणजे फुगे. आज फुगे या सिनेमाची सगळी टीम आपल्याकडे हजर आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम फुगेतली अत्यंत गोड जोडी नीथा शेट्टी आणि प्रार्थना बेहरे. आणि दुसरी जोडी जिला पाहून तुम्ही प्रेमात पडाल, अत्यंत सेन्शुअस अशी जोडी जिला पाहून उभा महाराष्ट्र आडवा पडेल. सुबोध भावे आणि रोज संक्रांत साजर करणारे आव ना फिर स्वप्नील जोशी. सगळ्यात आधी सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, स्वप्नील सर, काय एक्झॅक्टली आहे काय फुगे हा सिनेमा? दोन मित्रांची गोष्ट आहे. जशा रोमॅन्टिक फिल्म्स असतात तशी ब्रोमॅन्टिक फिल्म आहे. बेसिकली आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतो ज्याच्याबरोबर ना तुम्ही तुमचं संपूर्ण लाईफ शेअर करता. म्हणजे बाकी कोणालाही जे माहिती नसतं ते त्या एका मित्राला माहिती असतं. Absolutely. आणि अशा दोन मित्रांमध्ये, जिवलग मित्रांमध्ये जर एखादी मुलगी किंवा काही मुली आल्या तर काय काय घडू शकतं. हा सिनेमा आहे फुगे. म्हणजे इट्स अ टोटल फॅमिली एंटरटेनर फिल्म. कम्प्लीट. मला वाटतं की सुबोध दादा, तू आणि स्वप्नील तुम्ही दोघांनी केलेला हा पहिलाच एकत्र असा हा पहिलाच सिनेमा आहे. आम्ही दोघांनी एकत्रपणे केलेला पहिला चित्रपट आणि आम्ही दोघांनी लिहिलेलाही हा पहिला चित्रपट. क्या बात है. सुबोध, काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? जसं स्वप्नीलने सांगितलं, ही दोन मित्रांची गोष्ट आहे. त्याच्यातला एक ऋषिकेश आणि दुसरा आदित्य. ऋषिकेश हा त्याच्या घरी त्याची आई नाही आहे, त्याचे वडील आहेत. त्याचे वडील म्हणजे अत्यंत वात्रट मोहन जोशी, ज्यांनी माझ्या वडिलांची भूमिका केलेली आहे. आणि ऊटसूट कुठल्याही गोष्टीवरनं उपोषणाला बसणारे असे त्याचे वडील आहेत. आणि यालाच मला असं वाटतं की घरामध्ये सुद्धा वडिलांची भूमिका करावी लागते, कारण त्याचे वडील साधारणपणे या पद्धतीने वागत असतात. म्हणजे ते उपोषणाला जेव्हा बसतात तेव्हा खाली पापड वाळत घातलेल्या बायका म्हणतात की जरा बसला तर पापड वाळत घातले, त्याकडे लक्ष ठेवा. त्यामुळे इतका त्यांच्या सिरियसनेस सोसायटीमध्ये आहे. आणि अशा बापालाही सांभाळायचं आहे. साधारणपणे याच्या फॅमिलीचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्या फॅमिलीमध्ये अनेक लोक आहेत. अशा या आदित्यालाही सांभाळायचं आहे. असा एक अत्यंत ज्याला आपण म्हणू की पटकन राग येणारा किंवा पटकन इमोट होणारा, पटकन रिॲक्ट होणारा असा ऋषिकेश आहे. पण ज्याचं आदित्याच्या घरातल्यांवरती सुद्धा, आदित्यवरती सुद्धा आणि त्याच्या जवळच्या सगळ्याच माणसांवरती सुद्धा खूप प्रेम आहे आणि अतिशय प्रेमळपण आहे तो. तुम्ही दोघे हिरो आहात या फिल्ममध्ये. तशी इथे थुकरटवाडीमध्ये सुद्धा दोन हिरोंची एक फिल्म बनवली आहे. तुम्हाला माहिती आहे, एक सुपरहिट फिल्म आली होती ज्याचं नाव होतं हम दिल देख चुके सनम. इथे आता ज्या फिल्मचा प्रीमियर होणार आहे त्या फिल्मचं नाव आहे हम दिल दे के चुके सनम. हम दिल दे के चुके सनम. देखे चुके सनम. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.